नमस्कार. मी श्रीमती पुष्पा जमुना जगन्नाथ मुंसे नवटे, जिल्हा परिषद शिक्षिका. मी आज थोडंसं विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबद्दल बोलणार आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यास घेणं हा एक मोठा प्रश्न आहे, परंतु तो आपल्याला सोडविता येतो. त्यासाठी थोडेसे प्रयत्न करावे लागतील. लहान वर्गांचा अभ्यास घेत असताना जास्त मेहनत तर घ्यावीच लागते, परंतु सध्याची जी पाठ्यपुस्तकं आहेत ती अतिशय डिजिटल स्वरूपाची चित्रमय झालेली आहेत, ॲक्टिव्हिटी बेस आहेत. त्यामुळे विद्यार्थी आपोआपच त्या पुस्तकातून लवकर शिकतो. फक्त पालकांना एक मार्गदर्शकाची भूमिका तिथे राबवावी लागते आणि फक्त विद्यार्थ्यांसोबत त्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या, विद्यार्थ्यांना त्या कृती करायला लावल्या की विद्यार्थी हा लवकर शिकतो. परंतु जसजसं वर्ग वाढतो तसं अभ्यास हा वाढतो. त्यावेळेस 5वीच्या वरचे वर्गांचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी स्वतःला वाचनाची आवड लावून घ्यावी, सेल्फ स्टडीची आवड लावून घ्यावी, स्वयं अध्ययन त्यांनी करावे. त्याच्यामध्ये RWL ही जी मेथड आहे, रीडिंग रायटिंग अँड लर्निंग, या मेथडचा त्यांनी वापर करावा. कोणतंही पुस्तक वाचल्यानंतर त्याच्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, सूत्र आहेत, व्याख्या आहेत, ते त्यांनी नोट डाऊन करून ठेवावे, एका वहीमध्ये लिहून ठेवावे आणि त्यानंतर ते लर्न करावे. जेणेकरून त्यांनी जे वाचलेलं आहे ते लिहिलं जाईल आणि त्यानंतर त्याचं लर्न केल्यानंतर ते त्याच्या चिरकाळ स्मरणात राहतं. आणि वाचन हे फार महत्त्वाचे आहे. वाचनाने मनुष्य हा समृद्ध होत असतो. वाचनाने ते अधिकाधिक वाचन केल्याने ते जास्तीत जास्त त्याच्या स्मरणात राहण्यासाठी मदत होत राहते. आणि त्यात अजून एक आहे की अगदी तासनतास अभ्यास न करता फक्त कमी वेळेमध्ये जास्त योग्य पद्धतीने योग्य प्रकारे जर अभ्यास केला तर नक्कीच आपला विद्यार्थी जो आहे तो त्याच्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. त्याने काही व्यवस्थित मेथड यूज केल्या तर तो, आणि एक सगळ्यात महत्त्वाची मेथड म्हणजे सेल्फ स्टडी, स्वयं अध्ययन त्याने करावे. एवढं केल्याने नक्कीच तो त्याच्या अभ्यासामध्ये त्याची गती वाढेल. धन्यवाद.